अरुण मेहत्रे आपल्या सोबत आहेत. अरुण, आपण बघतोय की बारामती सगळ्या देशाचं लक्ष या मतदारसंघाकडे होतं आणि आज तर आपण बघतोय एकीकडे मतदान होत होतं तर दुसरीकडे सुप्रिया सुळे या थेट अजितदादांच्या घरी पोहोचल्या. त्यामुळे या ठिकाणी कशा पद्धतीचं वातावरण आज पाहिलंय बारामती जिल्ह्यात? बारामती लोकसभा मतदारसंघ हा संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेला मतदारसंघ आणि महत्त्वाचं म्हणजे हा मतदारसंघ हा शहरी, निमशहरी आणि ग्रामीण अशा स्वरूपाचा आहे. म्हणजे आत्ता मी जिथे उभा आहे ते माझं मतदान केंद्र आहे. म्हणजे मी सकाळी बारामतीमध्ये सकाळी 7 वाजता होतो, त्यानंतर वेगवेगळ्या मतदारसंघांमध्ये फिरलो आणि आत्ता इथनं म्हणजे अखेरचे काही मिनिट शिल्लक राहिलेले असताना मी इथे मतदान केलेलं आहे. आणि इथलाही उत्साह आपण पाहतो की अखेरच्या क्षणी असलेली म्हणजे शेवटच्या 2-3 मिनिटांमधली धावपळ आपल्याला इथे बघायला मिळते. हा झाला मतदानाच्या उत्साहाबद्दलचा एक भाग. आत्तापर्यंत म्हणजे 5 वाजेपर्यंतची टक्केवारी जर बघितली तर 54% मतदान बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये झालेलं आहे. 6 वाजेपर्यंत ते निश्चितपणे 60% जाईल अशी अपेक्षा आहे. गेल्या वेळी बारामती लोकसभा मतदारसंघात 13 लाख लोकांनी मतदानाचा अधिकार बजावला होता. यावेळी तो अधिक वाढावा अशी अपेक्षा आहे, कारण तिथली असलेली लढत ज्या गोष्टींचा आपण आता उल्लेख केला त्यामध्ये प्रामुख्यानं चुरस जी पाहायला मिळते किंवा 2 प्रमुख उमेदवार आहेत ते म्हणजे पवार घराण्यातले आहेत. पवार विरुद्ध पवार अशी ही लढत आहे. ननंद विरुद्ध भावजय अशी ही लढत आहे. सुनेत्र पवार विरुद्ध सुप्रिया सुळे अशी ही लढत आहे. आणि या लढतीमध्ये दोन्ही बाजूंनी ताकद पणाला लागली होती. प्रचारामध्ये देखील काय टोकाला प्रचार या ठिकाणचा गेला हे आपण पाहिलं. आणि आज दिवसभरामध्ये देखील तेच घडत होतं. आरोप प्रत्यारोप झाले, पैसे वाटण्याचे आरोप झाले, काही ठिकाणी दमदाटीचे प्रकार देखील झाले. आणि काय त्याच वेळी सुप्रिया सुळेंचा उल्लेख ज्याचा आपण केला आहे की सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी गेल्यात आणि अजित पवारांच्या मातोश्रींना जाऊन काकींचा आशीर्वाद त्यांनी घेतला. त्याच्यामुळे कौटुंबिक संबंध एका बाजूला आणि राजकीय हे दावे किंवा राजकीय मतभेद दुसऱ्या बाजूला ही जी किमया पवारांनी साधली आणि त्याचा अर्थ आता मतदार काय काढतायत तो मतपेटीमध्ये बंद झालाय. येत्या 4 तारखेला तो निकाल आपल्याला बघायला मिळेल.